सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सचिन व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आलो आहोत कशिळी जवळील देवघळी बीचपाशी। या देवघळी बीचवर यायचं कसं, इथं काय काय पाहायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पुढे बघणार आहोत। काल आपण विजयदुर्ग किल्ला व या किल्ल्यापासून जवळच असलेली सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेली आरमाराची गोदी बघितली व तेथून जवळच असलेले अतिप्राचीन असे श्री रामेश्वराचे मंदिर बघितले। आज आपण जैतापूर खाडीवर नाटेगावाजवळील हेरा यशवंतगड हा छोटेखानी किल्ला बघणार आहोत व त्यानंतर आपण आडिवरे मार्गे कशिळीकडे जाणार आहोत आणि कशिळीमधील प्रसिद्ध असे कनकादित्याचे मंदिर बघणार आहोत व त्यानंतर आपण देवघळी बीचवर जाणार आहोत। देवघळी बीच पुण्यापासून साधारणतः 325 किलोमीटर अंतरावर आहे, तर रत्नागिरी व राजापूरपासून तो 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। आपण आता कोकणातील कशिळीजवळील प्रसिद्ध असे कनकादित्याच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत। तुम्हाला मागं दिसत असेल हे कनकादित्याचं मंदिर आहे। इकडं मागं पार्किंगची जागा आहे, आपण इथं गाडी पार्क केली आणि आपण आता मंदिरात जाणार आहे। मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे देवघळी बीचकडे जाणार आहोत। या मंदिराचा इतिहास थोडक्यात पाहू। हे मंदिर 1000 वर्ष जुने आहे। या मंदिरातील आदित्याची मूर्ती ही सोमनाथ जवळील प्रभासपट्टम क्षेत्रातील असलेल्या सूर्यमंदिरातून आणली असावी। या संदर्भात एक आख्यायिका आहे, ती अशी आहे की काठेवाडीवरील वेरावळ बंदरातून कोणी एक नावाडी माल घेऊन दक्षिणेकडे जहाजातून चालला होता। या जहाजात ही मूर्ती होती। जहाज कशिळीच्या समुद्र किनाऱ्यावर आल्यावर थांबले व ते पुढे पण जाईना व मागे पण जाईना। मग त्या रात्री त्या नावाड्याला झोपेत एक दृष्टांत झाला की जहाजात असलेली मूर्ती तू इथे सोडून दे। नावाड्याने ती मूर्ती देवघळी बीचवर असलेल्या गुहेत नेऊन ठेवली। त्यानंतर त्याचे जहाज पुढे मार्गस्थ झाले। त्यानंतर ही मूर्ती मंदिरात कशी आली त्याबद्दल पण एक आख्यायिका आहे। ती अशी आहे की कशिळी गावात कनका नावाची सूर्य उपासक राहत होती। तिला समुद्रावरील गुहेत मी आलो आहे, तू ग्रामस्थांच्या मदतीने गावात माझी स्थापना करून मंदिर बांध असा स्वप्न दृष्टांत झाला। ही हकीकत तिने पुढे गावकऱ्यांना सांगितली। नंतर गावकऱ्यांनी समुद्रकिनारी शोध घेतल्यावर ती मूर्ती गुहेत सापडली व पुढे त्याची इथे स्थापना केली गेली। ती समुद्रकिनारी असलेली गुहा पण आपण पुढे बघणार आहोत। माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी अशा 5 दिवसात इथे रथसप्तमीचा मोठा उत्सव असतो। मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे लाकडातील दिसत आहे। लाकडावर केलेले कोरीव काम बघण्यासारखे आहे। हा मंदिराचा दरवाजा आहे, त्यावर सुबक व बारीक कलाकुसर केलेले आहे। चला आपण आता कनकादित्याचे दर्शन घेऊ व या मंदिराच्या आवारात असलेले अजून काही मंदिरे आहेत छोटी, ती पण बघू। हे गणपतीचे मंदिर आहे। हे दुर्गा मातेचे मंदिर आहे। हे शंकराचे मंदिर आहे। हे श्री विष्णूचे मंदिर आहे। चला आपण आता देवघळी बीचकडे जाऊ। कनकादित्याच्या मंदिरापासून साधारणतः 5 ते 10 मिनिटातच आपण या रस्त्याने देवघळी बीचपाशी पोहोचतो। डोंगराच्या खाली समुद्राच्या लाटा दिसत आहेत, तर समोर समुद्र व आकाश एक झाले आहे असेच वाटत आहे। खूप सुंदर, अप्रतिम। इथे पार्किंगची सोय आहे।
प्रत्येक गाडीला 20 रुपये घेतात. आम्ही या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून खाली निघालो. या देवगडी बीचला देवगडी हे नाव का पडले हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. वरून हे देवगडी बीचचे रूप अतिशय सुंदर, विलोभनीय व अविस्मरणीय वाटते. समुद्रावरून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे मन, शरीर आनंदित व प्रफुल्लित होते. चला आपण आता प्रत्यक्ष खाली उतरून बीचवर जाऊ. वर असलेल्या पार्किंग पाशी काही चहा व नाश्त्याची दुकाने पण दिसत आहेत. खाली देवगडीत जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग बनवलेला आहे. तर मध्ये असा छान टेबल टॉप बनवला आहे. कशेळी गावात तुमची राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. इथे टेनमध्ये राहण्याची पण सोय आहे. वाटेत बसण्यासाठी असे काही बाग पण बनवलेले दिसत आहेत. तर असे काही खाण्याचे व पिण्याचे स्टॉल पण दिसत आहेत. आधी आपण टेबल टॉपवर जाऊ व पण तिथनं समुद्राचा व्ह्यू बघू. टेबल टॉपवरून अरबी समुद्राचा असा व्ह्यू दिसतो. चला आपण आता खाली समुद्राजवळ जाऊ. काल आपण विजयदुर्ग किल्ला बघितला व आज सकाळी येताना घेरा यशवंतगड हा किल्ला बघितला. या दोन्ही किल्ल्याचे व्हिडिओ सेपरेट बनवले असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही जर का पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा. हा बीच छोटा आहे पण फार रिस्की आहे. लाटांना जबरदस्त स्पीड आहे. खाली जवळ जायचा प्रयत्न करू नका. पाण्याला खूप ओढ आहे. लांबूनच आनंद घ्या.
ही जी समोर गुहा दिसत आहे त्यातच कनकादित्याची मूर्ती सापडली होती व या घडीत हा देव वास्तव्यास होता, म्हणून या घडीला देवगड असं म्हणायचं व पुढे याचं नाव देवघळी बीच असे पडले. आपल्याला हा देवघळी बीचचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व कॉमेंट करा व तसेच आपले मित्रमैत्रीण व नातेवाईक यांना नक्की शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गड किल्ल्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.